नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी विराट खाडे, राहणार नांदूरपाडा, तालुका, जिल्हा बीड हे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या 8 ते 13 तारखेपर्यंत आपण हवामान अंदाज पाहणार आहोत. आणि हा हवामान अंदाज म्हणजे शेतकरी मित्र हा 7 दिवसाचा हवामान अंदाज आहे. आणि शेतकऱ्यासाठी खूप काळजी करण्याची गरज नाही, कारण पाऊस हा मराठवाड्यात जोरदार जरी नसला तरी सर्वसाधारण पावसाचा सरी राहणार आहे. आणि विदर्भ साईडला मात्र पाऊस हा एकदम खूप जोरदार रेड अलर्ट साथ दिलेला आहे विदर्भ साईडला. आणि हा रेड अलर्ट 7 तारखेला फक्त दिलेला आहे, 7, 8 आणि 9 तारखेला. तसेच इकडे पाहिला मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात ते मध्य महाराष्ट्र या ठिकाणी देखील ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्र, या भागातील शेतकऱ्यासाठी खूप दिलासादायक बाब आहे. आणि या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भ साईडला खूप चांगल्या पाऊस होत आहे. परंतु मराठवाड्यातील थोडी शेतकऱ्यांची चिंताजनक बाब म्हणजे पाऊस हा सरीच्या स्वरूपात पाऊस आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खूप जोरदार पावसाची आवश्यकता आहे, ते सर्वसाधारण चांगल्या जोरदार पावसाची. परंतु मराठवाड्यात सध्या तरी एकदम जोरदार पावसाची शक्यता खूप कमी आहे. कारण शेतकरी मित्र, हा सर्वसाधारण पावसाची सरी सध्या तरी मराठवाड्यामध्ये ह्या 13 तारखेपर्यंत नाही, परंतु 8, 9, 10, 9 तारखेपर्यंत चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. आणि परत 10 तारखेपासून वातावरणात बदल होत आहे. आणि मराठवाडा तसेच विदर्भात कशाच प्रकारे चेतावणी नाही फक्त. आणि पावसाचे प्रमाण देखील 10 तारखेपासून कमी होत आहे. फक्त विदर्भ साईडला आणि पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे. तर शेतकरी मित्र, हा अंदाज आपण लक्षात ठेवायचा आहे की हा पाऊस सध्या 13 तारखेपर्यंत कोणत्या भागामध्ये राहणार आहे. तर 13 तारखेपर्यंत हा पाऊस 13 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये 10 ते 13 या दरम्यान पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. आणि वातावरण राहणार आहे, परंतु पावसाचा अंदाज कसल्या प्रकारे नाही. फक्त 9 तारखेपर्यंत सध्या मराठवाड्यात पाऊस आहे. आणि विदर्भ साईडला 9 तारखेपर्यंत रेड अलर्ट असा दिलेला आहे. त्यामुळे विदर्भात खूप जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये देखील. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस कोणत्या भागामध्ये एकदम जोरदार राहणार आहे. शेतकरी मित्र, विदर्भ साईडला नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे. अमरावती या भागामध्ये, नागपूर या भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे दिलेला आहे. वर्धा, यवतमाळ, आर्वी, अमरावती, अकोटा, अचलपूर या भागामध्ये तसेच या भागामध्ये खूप जोरदार पाऊस राहणार आहे. आणि अकोला, करंजा, खामगाव या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे 8 तारखेला. हा पाऊस जवळजवळ 8 तारखेला शेतकरी मित्र, हा पाऊस 8 तारखेला 6 वाजेपर्यंत पाहिला असता विदर्भ साईडला खूप पावसाचा जोर राहणार आहे अमरावती, अकोला भागामध्ये आणि त्यामधील जिल्ह्यामध्ये. तसेच हा पाऊस इकडे पाहिला असता नाशिक, मुंबई, पालघर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाचे सरी राहणार आहेत. आणि संभाजीनगरच्या भागामध्ये, संभाजीनगर, कन्नड तसेच जालन्याचा काही भाग या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाचे सरी राहणार आहेत. आणि मालेगाव, नाशिक, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे 8 तारखेला. हा पाऊस मित्रांनो 9 तारखेला देखील याच भागात, 9 तारखेला नाशिक, मुंबई, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहणार आहे, सरी राहणार आहेत. आणि मालेगाव, जळगाव भागामध्ये देखील. आणि शेतकरी मित्र, अकोला, अमरावती या भागामध्ये 9 तारखेला जोरदार ते अति तुफान पाऊस राहणार आहे. हलकी मुसळधार टाईप अमरावती या ठिकाणी 9 तारखेला पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि पावसाचा अंदाज सध्या तरी मराठवाड्यामध्ये एकदम जोरदार पावसाचा अंदाज कसल्या प्रकारे नाही. परंतु हा पाऊस परत 10 तारखेपासून पावसाची मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र काही जिल्ह्यांमध्ये उघडीप राहण्याची शक्यता आहे 10 तारखेपासून.
आणि परंतु हा पाऊस 10 तारखेला विदर्भ साईडला जोरदार राहणार आहे. विदर्भ साईडला नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये तुफान पाऊस हा 10 तारखेला देखील रेड अलर्ट राहणार आहे. तसेच हा पाऊस 11 तारखेला पाहिला असता 11 तारखेपासून विदर्भात वातावरण निवत आहे आणि त्या विदर्भामध्ये देखील 11 तारखेपासून कसल्याच प्रकारे पावसाची शक्यता नाही. परंतु मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाच्या सरी येऊ शकतात. तसेच हा पाऊस किंवा सध्या तरी 13 तारखेपर्यंत पाहिला असता 13 तारखेपर्यंत मराठवाडा आणि विदर्भातील हवामान पाहिला असता मराठवाड्यात सर्वसाधारण पावसाचे सरी आहेत आणि विदर्भ साईडला 11 ते 13 दरम्यान कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. परंतु हा पाऊस सध्या तरी मुंबई, पालघर, नाशिक, मुंबई, पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी, सांगली या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस हा राहणार. असे शेतकरी मित्रांनो ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.